माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्रीमद भागवत कथासार अभिवाचन करत आहे. एकादश स्कंद भाग 57 यदुकुळाचा संहार. प्रथम श्री वेदव्यासांना नमस्कार करून प्रारंभ करते. ओम नमो भगवते वासुदेवाय. यदुकुळाचा संहार बघूया. सूत शौनारिका सांगत होते. शुकदेव परीक्षित राजाला म्हणाले, परीक्षिता, श्रीकृष्णाने उन्मत्त दुराचारी अगणित वाढलेल्या पूर्वजन्मी राक्षस असून आता क्षत्रियांच्या जन्माला आलेल्या राजांचा भार उतरून भूमीवर धर्माची न्यायाची पुन्हा स्थापना करण्याचा फार मोठा प्रयत्न केला. त्याच्या जन्माने एक मोठे परिवर्तन घडून आले. पण खुद्द यादवांचीच सत्ता, गर्व, उन्मत्तपणा हे इतके वाढले होते की त्यापासूनही शांततेला, धर्माला बात येणार होता. तेव्हा त्या यादवांचा आपापसातच लढून कसा नाश होईल याचे तो चिंतन करू लागला. त्याने सर्व ऋषींना प्रथम द्वारकेतून पिंडारक क्षेत्रात जाण्यास सांगितले आणि पुढे असे म्हटले की यदुवंशातील काही उन्मत्त तरुणांनी खेळ खेळता त्या पिंडारक क्षेत्रात जाऊन त्या ऋषींची चेष्टा केली. सांबाला त्यांनी श्रीवेश दिला. ऋषींच्या समोर नेले. प्रणाम करून ते म्हणाले, ऋषींनो, ही सुंदर युवती गरोदर आहे. आपल्याला ती एक प्रश्न विचारणार आहे, पण तिला लाज वाटते. आपले ज्ञान अगाध आहे. आपण सर्वज्ञ आहात. हिला पुत्र हवा आहे, तेव्हा हिला पुत्र होईल की कन्या? त्यांचा खोटा प्रश्न ऐकून ते ऋषी संतप्त झाले. त्याने शाप दिला, मूर्खांनो, ही एका मुसळाला जन्म देईल. त्याच मुसळाने तुम्हा यादवांचा सर्वनाश होईल. अरे बापरे, करायला गेलो चेष्टा, कपाळी बसला सोटा. यदुवंशीय तरुण शापवाणीने भयंकर घाबरले. ऋषींची त्यांनी वारंवार क्षमा मागितली, पण ते ऋषी मौनच बसेल. आपण फार हतभागी, काय अनर्थ केला हा, भलत्यांची चेष्टा केली असे म्हणत त्यांनी सांबाचा श्रीवेश काढला. तो काय, आज सांबाच्या पोटाशी बांधलेले काळे कुळकुळीत दशदशीत मुसळ, लोखंडाचे कडेही होते त्याला. सर्वजण सांबाला घेऊन ते मुसळ घेऊन उग्रसेन महाराजाकडे गुपचूप गेले. तो अपशकुनी वेश सांबाने केव्हाच बदलला होता. खालच्या मानेने त्याने गुप्तपणे उग्रसेन महाराजांना अनुचित प्रकार सांगितला. सर्वजण ते मुसळ प्रत्यक्ष पाहून अत्यंत भयभीत झाले. त्या मुसळाचे पीठ करून समुद्राच्या पाण्यात टाका, काही शिल्लक ठेवू नका. उग्रसेनाने त्याला सांगितले, पण कुणीही कृष्णाला विचारले नाही. त्या मुसळाने तुकडे करण्यात आले, पण ते सर्व चूर्ण करून ते त्यांनी समुद्रात फेकले. लोखंडाचे कडे दूर पाण्यात फेकले, पण ते कडे एका माशाने गिळले. तो मासा एका घिवराने पकडला. जरा नावाचा तो घिवर माशेही मारी अरण्यात मुरगयाई करी आणि त्या चूर्णाचे कणकण भरतीबरोबर पलीकडे प्रवास तीर्थाच्या तीरावर वाहत गेले व त्या प्रत्येक कणाचे बी होऊन पुढे तीरावर एक टणक दांड्याच्या जातीचे गवत उगवले. श्रीकृष्णाला ह्या शापवाणीची माहिती कळली, पण त्याने समर्थ असूनही उदासीनता वृत्ती धरली. पुढे काही दिवसांनी सर्व देवांनी सूक्ष्म रूपाने द्वारकेत येऊन श्रीकृष्णरूपी विष्णूची स्तुती केली. कार्याची परिसमाप्ती होत आल्यामुळे स्वतः श्रीकृष्णाने वैकुंठ लोकी निजधामाला यावे असे प्रार्थना केली. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, या यादवांना जगात कोणी प्रतिस्पर्धी राहिला नाही. ते आड्डाण झाले आहेत. यांचा संहार केल्याशिवाय परत येणार नाही. आता फार वेळ नाही लागणार. शापवाणी झालेलीच आहे. निमित्त मिळाले की काम होईल. मग मीही निमित्त करून परत येईल. देव श्रीकृष्णाला प्रणाम करून निघून गेले. श्रीकृष्णाने द्वारकेतून वृद्ध सद्वर्तनी यादवांना प्रभास क्षेत्री सर्वांना न्यायास सांगितले. द्वारकेत नाना उत्पात अपघात होत होते. प्रभास क्षेत्रात जास्त सुरक्षित आहे असे सांगून कृष्णाने निघण्याची तयारी करण्यास सांगितले. पण उद्धव जाण्यास तयार होईना. श्रीकृष्णाला सोडून तो कसा राहणार? श्रीकृष्ण धामाला गेला तर आपण कसे जागणार? त्याने श्रीकृष्णाचे पाय धरले. काय केलं? श्रीकृष्णाचे पाय धरले. तो म्हणाला, इतके दिवस संगतीत राहिलो, मायेचे मला कोणी नाही, पण तुमचा विरह सहन नाही होणार. मला दूर करू नका. तुम्ही जेथे जाल तेथे मी येणार. परीक्षिता, उद्धवाला कृष्ण म्हणाला, अरे माझे देवकार्य झाले. आता दादा मी जाणार. तू शोक करू नको. यदुवंश नष्ट होईल. आजपासून 7व्या दिवशी समुद्र द्वारका नगरीला पोटात घेईल. मी गेलो की लगेच कलियुग सुरू होईल.
मग अधर्मिक लोकांचा प्रभाव वाढत जाणार. जर तू स्वजन, आप्त, स्वकीय यांचे ममत्व, स्नेह सोडून अनन्य प्रेमाने माझ्यात मन विलीन करून सुखे नैव तुला होणार नाही. या जगात जे काही मनाने कल्पिलेले, वाणीने बोललेले, डोळ्यांनी पाहिलेले, कर्णाधिक इंद्रियांनी जाणलेले असते ते सर्व नाशवंत असते. हे तत्व दृढपणे मनाशी धर. भेदबुद्धी सर्वथा सोड. इंद्रिय मन आत्मस्वरूपे लीन कर. सृष्टी आत्मस्वरूपातच विराजत आहे असे पहा. तू सर्व गुणदोषांपासून मुक्त राहशील. भगवंत एवढे प्रेमाने सांगत होते की क्षणोक्षणी उद्धवाच्या अंगावर रोमांच उडू लागले. त्याने पुन्हा श्रीकृष्णाच्या चरणाला घट्टमिठी मारून धरली. प्रभो, स्वामी, मला तत्त्वज्ञानाचा पूर्ण उपदेश करा. मी सगुण अशा तुमच्या लीला शरीराच्या संगतीत आहे, पण आत्मतत्वाच्या अखंड एक रस संगतीत राहीन असा बोध करा. श्रीकृष्ण म्हणाला, सर्व सृष्ट प्राण्यात नरश्रेष्ठ जन्म विवेकाने, आत्मानुसंगाने बुद्धिमान मनुष्य हा संसाराच्या फेऱ्यातून मुक्त होऊ शकतो. अनुभव, अनुमान यांच्या सहाय्याने असा तीव्र बुद्धीचा पुरुष माझा साक्षात्कार करून घेऊ शकतो. हे जग आहे तरी काय, यात घडले तरी काय अशी जिज्ञासा धरणारा मनुष्य सृष्टीपासूनच सर्व साधना शिकतो. यदुराजाने दत्त अवधूतांना त्यांच्या पूर्ण समाधानी, निपुण बुद्धीने युक्त तुष्ट जीवनाचे रहस्य विचारले होते, तेव्हा दत्तात्रेयांनी त्याला पुष्कळ उपयोगी गोष्टी सांगितल्या. जगातील पाण्यापासून तर जड वस्तूपासूनही त्यांनी कसा बोध घेतला तो त्यांनी सांगितला. उद्धवा, मी तुला सर्व गोष्टी सांगतोय, तुम्ही पण ऐका. शुक म्हणाले, परीक्षिता, श्रीकृष्णाने उद्धवाला केलेला उपदेश मी मग तुला वेगळा सांगेन. तो उपदेश ऐकून उद्धवाने शेवटी म्हटले, खरेच माझा सर्व माया मोह नष्ट झाला. तुम्ही माझे संसार बंधन तीक्ष्ण ज्ञान खडंगाने तोडून टाकलेत. माझे तुम्हाला शतशः प्रणाम आहेत. आता आपली काय आज्ञा आहे? श्रीकृष्ण म्हणाले, उद्धवा, तू आता बद्रिकाश्रमात जा. तो माझाचा आश्रम आहे. अलकनंदा नदीचे दर्शन घेऊनच तुझे पाप ताप नष्ट होईल. तेथे तू वल्कलेनेस कंदमुळे फळे खा. कोणत्याही भोगाची अपेक्षा ठेवू नको. शीत उष्ण सुख दुःख यांची उपेक्षा कर. निस्पृह राहा. चित्त स्थिर ठेव. इंद्रिय शांत ठेव. बुद्धी निश्चल ठेव. चित्त स्थिर ठेव. माझ्याच ध्यानात राहा. मी तुला जे ज्ञान दिले त्याचा एकांतात नीट विचार कर. काया वाचा मनाने तू भागवत धर्माचेच रक्षण कर. तू तिन्ही गुणांची सीमा ओलांडून व माझ्या परमस्वरूपात घेऊन मला मिळशील. उद्धवाने सद्गतीत अंतकरणाने रडत रडत कृष्णाला प्रदक्षिणा केली. त्याच्या चरणी मस्तक ठेवले. नमस्कार करून अश्रुपूर्ण नयनांनी मोठ्या कष्टाने एक एक पाऊल टाकीत त्याकडे पाहत पाहत त्याचा निरोप घेतला. आपला स्वामी, मित्र, हितकर्ता, गुरु, दैवत असाच श्रीकृष्णच त्याने हृदयात धारण केला. तो तप करण्यासाठी बद्रिकाश्रमाला गेला. द्वारकेत अनेक उत्पात होत होते, तेव्हा कृष्णाने सर्व यादवांना प्रभास क्षेत्रात जायला सांगितले होते. त्याप्रमाणे द्वारका सोडून यादवातील पुरुष प्रभास क्षेत्राला गेले. बायका, लहान मुलांना त्यांनी कृष्णाच्या सांगण्यावरून शंखोद्वार तीर्थाला पाठवले. प्रभास क्षेत्रात जेव्हा यादव गेले तेव्हा काय घडले पहा. श्रीकृष्णाने सांगितले होते म्हणून त्यांनी तीर्थात स्नान केली, देवांचे पूजन केले, शांतीपाठ स्वस्तीपाठ केले, ब्राह्मणांना गायी, सुवर्ण महत्ती, अश्व, रथ आदी दाणे मोठ्या उदारमनाने दिली. पण सर्व यथासांग केल्यावर त्यांनी कशी काय बुद्धी फिरली तो एक श्रीकृष्णच जाणे. त्या यादवांनी मद्यपान केले. मरे एक नावाचे मद्य या यादव वीरांनी भरपूर प्याले. त्यामुळे कित्येक वीर बेभान झाले, कित्येक बडबडू लागले, कित्येक धावून एकमेकांना मारू लागले, चष्टा मस्करीत एकमेकांना लोटू लागले. मस्ती अमर्याद वाढलेली मद्याने विवेकाला पूर्णपणे देशांतराला पाठविले. त्या शूरवीर यादवांचे आपापसात झगडे होऊ लागले. परीक्षिता, विनाशकाली विपरीत बुद्धी. त्या यादवाने शास्त्रास्त्रांनी आपापसात लढाई केली. त्यावेळी कितीतरी यादव मरण पावले. पण जेव्हा शस्त्रे संपली तेव्हा सागर तीरावर जे उदंड गवत उगवून माजले होते ते उपटून त्याच्या टणक बुंध्याने ते एकमेकांना मारू लागले.
मुसळाचे पीठ जे त्या तीराला लागले होते त्यातूनच ते गवत उगवले होते. ऋषींच्या शापाने ते बुंदे लोखंडासारखे टणकने विषारी झाले होते. त्या दांड्यांनी जी मारामारी झाली होती ती अभूतपूर्व होती. कोट्यावधी यादवांची प्रवास क्षेत्राच्या आसपास प्रेतेच प्रेते पडली. सर्व यादव भावा भावांत, मामा भाच्यात, पिता पुत्रात असे युद्ध जुंपले. गवताच्या मुठी भरभरून ते फेकू लागले. त्याही मुदगरासारख्या जड घातक होऊ लागल्या. कृष्ण बलराम यावर कित्येक वीर चालून आले तेव्हा त्या दोघांनाही शतशत वीरांना मारले. सर्वत्र मृत्यूचे थैमान लागले होते. सागराचे पाणी रक्ताने लाल होऊ लागले. प्रेतांचे पर्वत होऊ लागले. कणत रडत किंकाळ्या फोडीत ओरडत अपशब्द बोलत एक एक यादव मार खात मार देत भग्न चिन्ह विचित्र होऊन मरत पडत होते. कृष्ण बलराम यांनी जेव्हा पाहिले की सर्वजण मरण पावले आहेत तेव्हा त्यांनी संहार शक्ती वावरून धरली. परीक्षिता, बलरामाने सागराच्या तीरी समाधी लावली. योग बळाने शरीर सोडून तो अनंत नावाचा शेष निजधामाला गेला. श्रीकृष्णाने बलरामाचे ते निर्याण पाहिले. तो शांत भावाने एका पिंपळाच्या वृक्षाखाली भूमीवरच बसला. त्यावेळी तो सावळा पितांबरधारी श्रीकृष्णच केवळ आपल्या लीलामय दिव्य शरीरात कृष्णाखाली मनोहर दिसत होता. त्याने सर्व अवतार कार्याचे चिंतन करण्यास प्रारंभ केला. पृथ्वी धेनुस ब्रह्मा शंकर सर्वदेव कसे झाले, आपण आकाशवाणीने अवतार योजना कशी सांगितली, वसुदेव देवकीला दर्शन कसे दिले, यशोदेला मुखात विश्वरूप कसे दाखविले, रामलीलेत अनेक रूपे कशी घेतली, गोप बालक वासरे यांची स्वरूपे कशी घेतली, सुदामाची नगरी वैभवयुक्त कशी केली, असुरांना कसे मारले, जय विजयांना कसे धडे शिकवले, कुचुंडाला मुंदाला कसे दर्शन दिले, श्यामभ्रष्ट शापभ्रष्ट देवांना कसे सोडवले, उद्धवाला काय काय सांगितले इत्यादी सर्व कायांचा विचार करीत तो बसला. आणि जरा नावाचा व्याध मृगयेसाठी जात असता त्याने दुरून कृष्णाच्या पायाचा कोवळा तळवा पाहिला. थोडासा हल्ला तेव्हा त्याला वाटले हरिण असावे. त्याने पूर्ण अवधानाने एक तीक्ष्ण बाण चपकन मारला. मागोमाग सावज धरण्यासाठी तो पळतच पुढे आला. झाडीतून त्याने जवळ येऊन पाहिले तर तो श्रीकृष्ण शांतपणे डाव्या पायावर उजवा पाय अडवून आडवा टाकून डोळे मिटून आत्मचिंतनात मग्न. आपला बाण त्याच्या तळव्याला लागला. रक्ताची बारीक धार भूमीवर पडत आहे पण वेदनाची जाणीव दिसत नाही. व्याधाने तो जो बाण मारला त्याचे टोक कसले केले होते, त्या मुसळाचे कडे समुद्रात टाकले होते ते माशाने गिळले. तो मासा व्याधाने पकडला होता. त्याच्या पोटात ते कडे गेले होते. त्याचेच घासून घासून तीक्ष्ण टोक करून व्याधाने बाणाला लावले होते. आपल्या हातून हे भलतेच घडले म्हणून व्याधाने कृष्णाची वारंवार माफी मागितली, क्षमा मागितली. पण कृष्ण म्हणाला, व्याधा भिवू नकोस, तू माझे मोठे काम केले, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, पुण्यवंतांना मिळणारा स्वर्ग तुला मिळेल, तुझे पुण्य फार मोठे. व्याधाचे हृदय भरून आले. आपण बाण मारला पण कृष्णाला त्याचे काहीच नाही, उलट माझेच कल्याण करीत आहे. यातूनच आपण काय शिकावे बरे. प्रभो तो काही पुढे बोलूच शकणार. आकाशातून त्याला नेण्यासाठी दिव्य विमान आले होते. कृष्णाने त्याला सांगितले, जा 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 व्याधा, तू माझा मित्र आहेस, स्वर्गात चिरकाल सुख भोग. कृष्णाला त्रिवार प्रदक्षिणा करून त्याच्या रक्ताळलेल्या पायालाच वंदन करून तो व्याध आपले धनुष्य आयुष्य कृष्णचरणी वाहून त्याच्या आज्ञेने स्वर्गात गेला. त्याचे विमान जाते न जाते तोच इकडे दारुक श्रीकृष्णाचा शोध घेत तेथे आला. बलराम दिशेना यादवांचा संहार झालेला कृष्णाला त्याने पाहिले. धावत पुढे आला. कृष्णाचा शिरविद्ध चरण त्याने हळुवारपणे हाती धरला. म्हणाला, भगवन काय झाले हो हे, आपल्या पवित्र देहाला हा घाव. तो असे बोलत आहे तोच कृष्णाचा गरुड ध्वजयुक्त रथ अश्वासह दिव्य रूपाने गगनात उडत जाऊन दिशेनासा होताना त्याने पाहिला. दारुका, कृष्ण म्हणाला, आता तू द्वारकेला जा, तेथे जे लोक उरलेले असतील त्यांना द्वारकेतून बाहेर काढ. मी आता परत निज लोकात जात आहे. मी गेलो की द्वारका नगरीला सागर गिळून टाकील. तू भागवत धर्माने वाग, यात ज्ञाननिष्ठ हो, मायेचा खेळ लिप्तपणे पहा.
त्याचा दुःखित मनाने निरोप घेऊन दारुक द्वारकेला गेला. रथ नाही रथी जाणार, सारथी एकटा राहिला. इकडे श्रीकृष्णासमोर सर्व दिव्य उपस्थित राहिले, सर्व देव उपस्थित राहिले. कृष्णाने योगमार्गाने सशरीर पृथ्वीचा त्याग केला. तो आपल्या परमधामात गेला. त्याच्या मागोमाग सत्य, धर्म, धैर्य, कीर्ती श्रीदेवी भूलोक सोडून गेली. श्रीकृष्ण निजधामाला कसा गेला याच्या कलन देवांनाही झाले नाही. परीक्षिता, आपले शरीर येथेच ठेवणे श्रीकृष्णाला अशक्य होते काय? सांदीपनीचा पुत्र यमलोकातून त्याने सदेह परत आणला. तुझा देह ब्रह्मास्त्राने भस्म झाला असता तो रक्षण केला. काळावर त्याची पूर्ण सत्ता होती, पण त्याने दाखवून दिली की शरीर टिकवून ठेवण्याचा मोहही आत्मनिष्ठाने धरू नये. दारुकाने पुढे द्वारकेत जाऊन वसुदेव, उग्रसेन यांना रडत रडत सर्व वृत्त सांगितले. कृष्ण, बलराम, पाद, यादव वंश यांचा अंत झाला. त्यांनी शोकग्रस्त होऊन प्रभासतीर्थी येऊन पाहिले. कृष्ण नाही, बलराम नाही, यादव वीरांची प्रेते पडलेली. हा कृष्ण, हा राम, हा कृष्ण, हा राम असा आक्रोश करीत देवकी, रोहिणी यांनी प्राण सोडले. वसुदेव शोका वेगाने गतप्राण झाला. सर्व स्त्रियांनी पत्नीच्या चित्तावर आत्मदहन करून घेतले. उरलेल्या स्त्रिया, मुले इंद्रप्रस्थास गेली. अनिरुद्धाचा पुत्र व्रज हा एकटाच वीर जिवंत होता. पांडवांनी त्याला राज्याभिषेक केला. समुद्राने द्वारका नगरी बुडवली. परीक्षिता, अर्जुनाकडूनच युधिष्ठिराला कृष्णाचे महानिर्वाण यादवांचा कुलनाश कळाला. तेव्हा त्याला राज्याभिषेक करून पांडव उत्तरेला हिमालयाकडे निघून गेले. परीक्षित ते ऐकून काही वेळ चिंतनात मग्न झाला. गर्भात आपले रक्षण करणारी चक्रधारी चतुर्भुज कृष्णमूर्ती त्याच्या समोर प्रगट झाली. मनाच्या डोळ्यांनी तिचे तो दर्शन घेत राहिला. त्याच वेळी तो श्रीकृष्ण उद्धवाला उपदेश करीत आहे असे दृश्य त्याला दिसते. तो म्हणाला, शुकदेव, माझा मृत्यू तर आता अगदी जवळ आला आहे. उद्धवाला भगवान श्रीकृष्णाने कोणता उपदेश केला तो आता सांगणार आहात ना? शुकदेव म्हणाले, होय. घटनांचा क्रम सांगताना मी तत्त्वज्ञानाचा उपदेश मग सांगेन असे म्हणालो होतो. आता तो सारांश रूपाने ऐक, तो फार महत्त्वाचा आहे. सुत म्हणाले, शौनकादी मुनींनो, आता मी तो उपदेश सांगतो. इतका वेळ कृष्णाच्या कथेत तुमचे मन रमलेले, आता मन एकाग्र करून श्रवण करा. सभा तटस्थ होती. आत्मज्ञान, तत्वज्ञान श्रवण करण्याची मनोभूमिका तयार झाली होती. ज्यावेळेस आपण पठण ऐकतो त्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर चित्र उभे राहते ना, आपण काही क्षण तरी त्याच्यात विलीन होतो. आणि तो जो आनंद मिळतो आपल्याला, तो आनंदाचं आपण वर्णन करू शकत नाही, परंतु आपल्याला एक मानसिक समाधान नक्कीच मिळते. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील कथा, पुढील भागात आपण कृष्ण उद्धव संवाद, उद्धव गीतेचा सारांश बघूया. हरे नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. एवं रूपं सदा कृष्ण सुनार्थ भावये सुधी. देवकी सुतं गोविंद वासुदेव जगत्पते. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. शुभं भवतु.